ओके, गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण लास्ट पॉईंट घेतला होता आपण मॉलिक्युलर मासेस अँड फॉर्म्युला मासेस. मॉलिक्युलर मासेस इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस. एक्झाम्पल आपण वॉटरचं आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्झाम्पल पाहिलं होतं. याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन आपण 12 घेतोय आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन आपण किती घेतो 16. सो टोटल कार्बन डायऑक्साईडचं जे काय मॉलिक्युलर मास आहे इट इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस दॅट विल बी इक्वल टू 44 युनिफाईड मास. ओके, हे एक्झाम्पल आपण काल घेतलं. आणि फॉर्म्युला मास आपण लास्ट पॉईंट होता आपला फॉर्म्युला मास. द फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम प्रेझेंट इन द फॉर्म्युला. ॲक्च्युली आता दोघांच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय फॉर्म्युला मॉलिक्युलर मास आणि फॉर्म्युला मासमध्ये. मॉलिक्युलर मास आपण सम ऑफ ॲटॉमिक मासेस घेतो आणि फॉर्म्युला मास आपण आयोनिक कंपाऊंडमध्ये ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट युनिट आपण कॅटायन्स अँड ॲनायन्स आहेत. ओके, ते त्याच्यामध्ये घेतलं आणि इकडं मॉलिक्युलर मासमध्ये आपण ॲटम कन्सिडर करतो. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये फॉर्म्युला मासमध्ये आपण जो लास्ट पॉईंट घेतला होता आपण दॅट इज द सोडियम क्लोराईड घेतलं. सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला मास आपण सोडियमचा ॲटॉमिक मास ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण 23 युनिफाईड मास घेतलं होतं आणि 35.5 क्लोरीनचं घेतलं होतं. ओके, ॲक्च्युली एका क्लोरीनला किती CL अटॅच आहे तर 6 मेंबर ऑफ CS आर अटॅच टू द क्लोरीन. मग तर NaCl6 नाही तर तो रिप्रेझेंट करणारा काय करतो आपण NaCl करतो. ओके, हा पण तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या पॉईंटमध्ये नवीन जो पॉईंट आहे आपला दॅट इज द मोल. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट आहे दॅट इज मोल. ओके, सो लेट सी व्हॉट इज मीन बाय मोल. MOLE. ओके, आता ॲक्च्युली हा जो मोल आहे हा आपण जे बेसिक युनिट पाहिलं होतं फंडामेंटल युनिट्स पाहिलं होतं आपण फंडामेंटल युनिट्समध्ये आपण हा मोलचं कन्सेप्ट आपण पाहिलं होतं. ओके, 7 फंडामेंटल युनिट्स आपण पाहिले होते. त्याच्यामध्ये लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, थर्मोडायनॅमिक टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता अमाऊंट ऑफ सबस्टन्स सिम्बॉल आहे N आणि त्याचं SI युनिट आहे मोल. ओके, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. सो हा जो मोल कन्सेप्ट आहे हा मोल कन्सेप्ट आपल्याला इथं कन्सिडर करायचं आहे. ओके, आता मोल ॲक्च्युली मोल कन्सेप्ट सबस्टन्ससाठी आपण यूज करतो. ओके, व्हेरी लार्ज ऑफ ॲटम ऑर मॉलिक्युल्ससाठी आपण काय करतो मोल कन्सेप्ट यूज करतो. ओके, सो हिअर क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मोल टू एक्सप्रेस द लार्ज नंबर ऑफ सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज लाईक ॲटम, आयन, इलेक्ट्रॉन्स. ओके, ह्या ज्या काय सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज आहेत त्यांच्यासाठी आपण हा मोल क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. क्वांटिटी म्हणजे अमाऊंट आपण एक्सप्रेस करतो. ओके, अमाऊंट ऑफ सबस्टन्स एक्सप्रेस इन अ मोल. आता याच्यामध्ये मोलमध्ये 1 मोल आपण कन्सिडर करतो. वी कन्सिडर 1 मोल हिअर. सो लेट्स सी व्हॉट इज मीन बाय 1 मोल. 1 मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स किती आहे 1 मोल ऑफ सबस्टन्स कंटेन ॲज मेनी entities or particle as there are atom exactly in 12 gram of carbon 12 isotope. 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोपमध्ये जेवढे ॲटम्स प्रेझेंट आहेत दॅट विल बी कन्सिडर ॲज अ 1 मोल ऑफ सबस्टन्स. 1 मोल ऑफ सबस्टन्स 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 ॲटम्स ऑफ द कार्बन 12 आयसोटोप्स. 1 मोल ऑफ is the amount of substance that contain as many entities or particles. किती as many particles or entities there are present in exactly 12 gram of carbon 12 isotope. 12 ग्रॅम कार्बन 12 आयसोटोप्समध्ये जेवढे ॲटम्स प्रेझेंट आहे दॅट विल बी कन्सिडर ॲज अ 1 मोल ऑफ सबस्टन्स. ओके, आता कॅल्क्युलेट कसं करायचं पहा 1 मोल ऑफ सबस्टन्स. मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम. मास ऑफ 1 कार्बन 12 आयसोटोप. मास ऑफ 1 कार्बन 12 आयसोटोप मास स्पेक्ट्रोमीटरने किती आहे इट विल बी इक्वल टू 1.992648 इंटू 10 to the power -23 ग्रॅम. किती आहे मास ऑफ 1 कार्बन 12 आयसोटोप्सचं वेट किती आहे मास 1.992648 इंटू 10 to the power -23 ग्रॅम. दिस इज कॅल्क्युलेटेड बाय युझिंग मास स्पेक्ट्रोमीटर. मास स्पेक्ट्रोमीटर
मीटर इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, बाय युझिंग दिस इन्स्ट्रुमेंट वी कॅन फाइंड आउट द मास ऑफ 1 कार्बन 12 आयसोटोप्स. 1 कार्बन 12 आयसोटोप्सचं मास किती आहे? 1.99264 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. इतकी स्मॉल अमाऊंट आहे. ओके, दॅट विल बी द मास ऑफ 1 कार्बन 12 आयसोटोप्स. ओके, मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन किती आहे? मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन ॲटम किती आहे? 12 ग्रॅम. एका मोलचं किती आहे? कार्बनच्या एका मोलचं मास किती आहे? 12 ग्रॅम. आणि मास ऑफ 1 आयसोटोप कार्बन 12 आयसोटोपचं किती आहे? 1.99264 इंटू 10⁻⁻23. ॲक्च्युली 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजे काय? इट इज अ ग्रॅम पर मोल आपण ते कन्सिडर करू शकतो त्याच्यामध्ये. ओके, पुढे आपल्याला मोलर मासमध्ये तो कन्सेप्ट येईल 1 मोलचा. सो 1 मोल ऑफ सबस्टन्स इज नथिंग बट it will consist Avogadro's number of particles. So let's see number of atoms in 12 gram of carbon 12 isotope. पुढचा पॉइंट आहे number of atoms in 12 gram of carbon 12. 12 gram of carbon 12 मध्ये number of atoms किती प्रेझेंट आहेत? तर मास अपॉन द mass number of mass of 1 mole of carbon 12. Okay, mass of 1 mole of carbon 12. 1 mole of substance किती आहे? 12 ग्रॅम. So that will be 12 gram per mole divided by 1.99264 into 10⁻⁻23. That will be the gram per atom. So that will be approximately coming equal to 6.0221367 into 10⁻23 particles. ओके, इथे वरती लिहितो पहा मी. वन मोलचं कन्सेप्ट आपण पाहतोय. दॅट इज 12 ग्रॅम कार्बन आहे. 12 ग्रॅम ऑफ कार्बन ग्रॅम पर मोल. that will be the mass of 1 mole of carbon. Mass of 1 mole of carbon divided by mass of 1 mole of carbon 12 isotope. Mass of 1 mole of carbon 12 isotope. Okay, mass of 1 mole of carbon 12 isotopes. Carbon 12 जो isotopes आहे त्याचं मास किती आहे? that will be 1.99264 into 10 किती? -23 ग्रॅम पर ॲटम. ओके, ग्रॅम पर ॲटम. सो इथं ग्रॅम कॅन्सल होईल. ग्रॅम अँड ग्रॅम गेट कॅन्सल. ओके, आणि राहिलं काय? ॲटम पर मोल. सो दॅट विल बी इक्वल टू 12 ने जर 1.99264 इंटू 10⁻⁻23 ला जर आपण डिवाइड केलं तर दॅट विल बी इक्वल टू 6.022. ओके, 1367 इंटू 10⁻23. दॅट विल बी द ॲटम्स पर मोल. एका मोलमध्ये किती ॲटम्स प्रेझेंट आहे? 6.0221367 इंटू 10⁻23. Okay, so 1 mole is the amount of substance that contains 6.0221367 into 10⁻23 particles or atom, molecules or ions. Particles म्हणजे कोणते? एकतर ॲटम असतील, मॉलिक्यूल असतील किंवा आयन्स असतील. ओके, सो हा जो नंबर आहे 6.022 into 10⁻23, this will be considered as a Avogadro's number. Avogadro's number or constant. Avogadro's constant. Okay, so 1 mole of substance is nothing but amount of substance that contain exactly 12 gram of carbon 12 isotope.
किती 1 मोल ऑफ सबस्टन्समध्ये आपण कशाच्या कंपॅरिझनमध्ये पाहतोय कार्बन 12च्या कंपॅरिझनमध्ये पाहतोय. ओके सो 12 ग्रॅम ऑफ atom is exactly of carbon 12 isotopes. Okay, amount of substance that contains as many particles as there are exactly present in 12 gram of carbon 12 isotope. म्हणून 12 ग्रॅम आपण कार्बन घेतलाय, 12 ग्रॅम आपण त्याचं वेट घेतलं ग्रॅम पर मोल आणि डिवाइड बाय मास ऑफ कार्बन 12 आयसोटोप घेतलंय. मास ऑफ 1 कार्बन 12 आयसोटोप ॲटम आपण घेतलंय, त्याचं मास घेतलंय मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम. 1 कार्बन 12 ॲटमचं मास आहे 1.992648 × 10⁻23 ग्रॅम पर ॲटम आणि 12 ग्रॅम पर मोल. ग्रॅम कॅन्सल झालं, 12ने आपण डिवाइड केलं तर अराउंड ही व्हॅल्यू येते 6.022137 × 10⁻23 ॲटम्स पर मोल. ओके, ग्रॅम कॅन्सल झाल्यामुळं रिमेनिंग ॲटम आहे तर ॲटम्स पर मोल आहे आणि दिस व्हॅल्यू इज कॉल्ड ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट. ओके, so in SI system mole was introduced. Okay, mole was introduced as a quantity for the amount of substance. So amount of substance कशामध्ये एक्सप्रेस करतो आपण मोल मध्ये. ॲक्च्युली 1 मोल MOLE. ओके, सो 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजे किती? इट कंटेन्स 6.022137 × 10⁻23 पार्टिकल्स म्हणजे काय ॲटम, मॉलिक्युल्स ऑर आयन्स. हे 1 मोल ऑफ सबस्टन्समध्ये आहे. 1 मोल ऑफ सबस्टन्समध्ये किती पार्टिकल्स प्रेझेंट आहेत तर 6.022137 × 10⁻23 10⁻23 म्हणजे quite a big quantity is there. Okay, that will be considered as a 1 mole of substance. 1 mole of substance. Okay, so large count of objective is made easy by the quantitative adjective. जसं here जसं एका डझनमध्ये आपण 12 व्हॅल्यू घेतो, एका डझनमध्ये 12, तसं 1 मोलमध्ये किती व्हॅल्यू प्रेझेंट आहे? सो दॅट विल बी प्रेझेंट ॲज अ 6.022137 × 10⁻23 ॲटम्स पर मोल. एका मोलमध्ये इतके ॲटम प्रेझेंट आहे. 1 मोल ऑफ सबस्टन्स कंटेनिंग दिस मच अमाउंट. सो दिस इज कॉल्ड एज अ मोल कन्सेप्ट. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आहे आपला आता, दॅट विल बी द सो 1 मोल म्हणजे काय? 1 मोल ऑफ सबस्टन्स, 1 मोल ऑफ सबस्टन्स इज नथिंग बट ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट. का? कारण हा कशाच्या रिलेशनमध्ये आहे? कार्बन 12 आयसोटोपच्या इन रिलेशन आपण इन कंपॅरिझन त्याचा आपण व्हॅल्यू घेतली. दॅट विल बी द 6.022 × 10⁻23. ओके, पार्टिकल्स. 1 मोल ऑफ सबस्टन्समध्ये किती पार्टिकल्स प्रेझेंट आहे? 6.022 × 10⁻23 पार्टिकल्स आर प्रेझेंट. ओके, सो दिस इज द 1 मोल ऑफ सबस्टन्स. काही एक्झाम्पल दिलं ते याच्यामध्ये. 1 मोल ऑफ ऑक्सिजन, 1 फॉर एक्झाम्पल 1 मोल ऑफ ऑक्सिजन, 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम इज इक्वल टू किती आहे? 6.0221367 × 10⁻23 atoms of oxygen. Okay, this is the example of 1 mole of oxygen atom. 6.0221367 × 10⁻23 atoms of oxygen are present. This is Avogadro's constant. 1 mole of water is also contained 6.0222137 × 10⁻23 molecules of water. Okay, so 1 मोल मध्ये किती 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजे किती? 6.022 × 10⁻23 पार्टिकल्स. दिस इज द मोल कन्सेप्ट. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे आपला याच्यामध्ये, दॅट इज मोलर मास. ओके, सो लेट सी व्हॉट इज मीन बाय मोलर मास. इम्पॉर्टंट पॉईंट आहे मोलर मास. So let's start with the molar mass. The mass of 1 mole of substance. Mass of 1 mole of
substance in gram is called molar mass. Mass of 1 mole of substance in gram. ओके, 1 mole of substance कशामध्ये, तर 1 mole of substance आपण ग्रॅम पर ॲटम आहे, ग्रॅम पर ॲटम. 1 mole of substance ॲटम पर मोल आहे, ॲटम पर मोल. तो एका मोलमध्ये किती सबस्टन्स आहे ते जर आपण ग्रॅममध्ये एक्सप्रेस केलं तर दॅट विल बी कन्सिडर्ड अ मोलर मास. ओके, 1 mole of substance in gram is called molar mass. Mass of 1 mole of substance. 1 mole of substance आहे त्याला जर आपण ग्रॅममध्ये घेतलं तर दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ मोलर मास. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन जर कन्सिडर केलं आपण H, त्याचा ॲटॉमिक मास आहे 1 युनिफाईड मास. 1 युनिफाईड मास, दिस इज द ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मास. ओके, एक्झाम्पल आपण हायड्रोजनचं घेतलं आहे, त्याचा ॲटॉमिक मास आहे 1 युनिफाईड मास. सो मोलर मास किती आहे त्याचं, मग मोलर मास. ओके, ॲटॉमिक मासला काय करायचं, ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं. सो दॅट विल बी फॉर्म 1 ग्रॅम पर मोल, 1 ग्रॅम पर मोल. दिस इज द मोलर मास ऑफ हायड्रोजन. ॲटॉमिक मासला काय केलं आपण, 1 mole ऑफ सबस्टन्समध्ये कन्सिडर 1 mole ऑफ सबस्टन्स आपण कशामध्ये, ग्रॅममध्ये एक्सप्रेस करायचा. 1 mole ऑफ सबस्टन्स एक्सप्रेस इन ग्रॅम इज नथिंग बट द मोलर मास ऑफ दॅट सबस्टन्स. कार्बनचा ॲटॉमिक मास आहे आपल्याला माहिती आहे 12U. तर मोलर मास किती आलं कार्बनचं, कार्बनचं मोलर मास विल बी बिकम 12.0 ग्रॅम पर मोल. लक्षात येते का पहा, कार्बन हायड्रोजन घेतला. ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास आहे, ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण काय कन्सिडर केलं 16. ओके, तर त्याचं मोलर मास काय आलं 16 ग्रॅम पर मोल. ओके, सो ॲटॉमिक मास आपण काय केलं ग्रॅममध्ये एक्सप्रेस केलं तर दॅट विल बी कन्सिडर ॲज अ मोलर मास. ओके, दॅट विल बी कन्सिडर ॲज अ मोलर मास. ओके, सो याच्यामध्ये मोलर मास ऑक्सिजनचा आहे 32, वॉटरचा आहे 18 आणि सोडियम क्लोराईडचं 58.5. ओके, so molar mass of any substance is a polyatomic molecule in gram is numerically equal to the molecular mass or formula mass. Actually molar mass equal कशाचे आहे, formula mass किंवा molecular mass is equal to the molar mass. molecular mass or formula mass is equal to, पहा इथं molecular mass or formula mass becomes equal to molar mass. molar mass. Actually molecular mass, वॉटरचं molecular mass किती आहे, इट इज द 18 युनिफाईड आणि त्याचं वॉटरचं molecular mass पण किती आहे 18.0 ग्रॅम पर मोल. दिस इज मोलर मास and this is molecular mass. molecular mass काय, molecular mass is a sum of atomic masses, sum of atomic masses. ओके, sum of atomic masses. आणि मोलर मास काय, तर ते जे काय ॲटॉमिक मासेस आहेत 1 mole ऑफ सबस्टन्स आहे ते काय करतो आपण ग्रॅममध्ये एक्सप्रेस करतो. म्हणून याचं युनिट आहे ग्रॅम पर मोल आणि याचं युनिट आहे यू. एवढं एक बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा मोलेक्युलर मास आणि मोलर मासचं. ओके, एक्झाम्पल दिलं पाहिजे त्यांनी इथं मोलर मासचं एक्झाम्पल घेऊया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. एक्झाम्पल दिलं मोलर मास ऑफ ऑक्सिजन ॲटम, मोलर मास ऑफ ऑक्सिजन ॲटम, मोलर मास ऑफ ऑक्सिजन ॲटम्स इज इक्वल टू ॲटम्स पर मोल. मोलर मास म्हणजे काय, ॲटम्स पर मोल. जे काय 1 mole ऑफ सबस्टन्स आहे तो आपण एलिमेंट आहे कंपाऊंड आहे त्याचा ॲटम काय करतो आपण ग्रॅममध्ये एक्सप्रेस करतोय. ओके, सो हिअर दॅट विल बी 1 mole ॲटम 1 moleमध्ये किती सबस्टन्स आहे 6.022 इंटू 10⁻23. ओके, ॲटम्स पर मोल
एका मोलमध्ये किती ॲटम प्रेझेंट आहे 6.022 इंटू 10⁻³ दॅट इज 1 मोल ऑफ सबस्टन्स. इंटू काय करायचं इंटू त्याचं मॉलिक्युलर मास आपण त्याला मल्टिप्लाय करतो. युनिफाईड मास पर ॲटम. ओके अँड दॅट विल बी इक्वल टू 16.0 ग्रॅम पर मोल. इथं ॲटमला ॲटम काय होईल कॅन्सल होईल त्याच्यामध्ये. ओके सो दॅट विल बिकम ग्रॅम पर मोल. ओके सो दिस इज द 16 ग्रॅम पर मोल इज द मोलर मास ऑफ ऑक्सिजन. सिमिलरली कार्बनचं पण काय 6.022 इंटू 10⁻23 इंटू कार्बनसाठी काय लिहितं 12 येईल. कार्बनसाठी 12 आणि मग त्याचं molar mass of carbon become 12. So this is the simple way to find out the molar mass. Okay, and last point in this chapter, that is moles and gases. तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे. आजच्या पॉईंटला काय घेतलं आपण मोल कन्सेप्ट घेतला आणि मोलर मासचं घेतलं. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला काय करू आपण पुढचा पॉईंट घेऊया दॅट इज द मोल्स अँड गॅसेस. ओके ठीक आहे. Thank you.